नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ लल्ला सल्ल्यामध्ये. पण आपल्यासोबत एक्सप्लोर करायला आहेत राहुल भाऊ आणि आपल्या नवीन चॅनल नवीन सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मी. तर काल रात्री आम्ही पंढरपूरवरून 2-3 वाजता घरी आलो. आज सकाळी उठलो, जेवण वगैरे आंघोळ वगैरे करून आम्ही आता नाशिक दर्शनासाठी निघलेलो आहे. तर आपलं जे पहिलं नाशिक दर्शनातलं जे पहिला टप्पा होता ते सोमेश्वर मंदिर. तर ह्या सोमेश्वर मंदिरामध्ये आपण इथं आलेलो आहे. हे मेन सोमेश्वर मंदिर आहे. इकडं हा पूर्ण असा परिसर आहे. मंदिरामध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, पण मी मंदिरातला फोटो दाखवतो. त्याच्यावर लिहिलेलं आहे, याद है तो आबाद है, भूल गया तो बर्बाद है. ओम नमः शिवाय. देवाला विसरून चालत नसतं मित्रांनो. देव नेहमी आपल्यासोबत असतो. देवाची भक्ती नेहमी केली पाहिजे. हे रावल्या जसा जीवनाचा मार्ग चुकलाय तसा इथं पण मार्ग कुठेतरी चुकलाच आहे. ते आपण अडकलं परत कुठेतरी. मस्त परिसरात मस्त एकदम झाडं वगैरे नयनरम्य आहे, एकदम एक नंबर. तर या मंदिराचा विषय असा आहे की माहिती थोडीफार हिस्ट्री काय पुढं तिथं मग यायला सांगायचं की वाचायला द्यायचं. वाचायला सांग ना तू. शॉर्टकटमध्ये सांगू. मग विषय कसा आहे, देवांची ना मीटिंग चालू असती. तर ब्रह्मदेव आणि सगळे देव असते. तर ब्रह्मदेव आहे ना एकमेकाची खिल्ली उडत असते. ब्रह्मदेव खिल्ली उडत असतात. हां. आणि महादेवाला आहे ना राग येतो. तर महादेव राग आल्यावरती महादेव काय करतात, ब्रह्मदेवाचे जे 5वं मुंडकं आहे ते छाटून टाकते. आणि मग त्यांच्यावरती ब्रह्म हत्येचं पाप लागतं महादेवावरती. आणि त्यांना मग ते नंतर त्यांना ते पाप फेडायचं असतं. म्हणून ते काय करतात की म्हणजे त्यांना ते पाप फेडायचं असतं. त्यांना नारद मोदी सांगतात की नाशिकच्या तीर्थक्षेत्रामध्ये सोमेश्वरच्या तिथे एक ब्राह्मण राहतो. त्या ब्राह्मणाच्या तिथे जा आणि तिथं तुला मार्ग भेटणार असं सांगितलं. तर मग महादेव इथे येतात. त्या ब्राह्मणाच्या गोठ्यामध्ये ना एक गाय आणि एक वासरू असते. तर ते वासरूचं गायचं बोलणं चालू असतं की ब्राह्मणाने जर तुम्हाला व्यसन घातली तर मी ब्राह्मणाची हत्या करेल. मग ते सकाळी तसंच होतं. महादेव घेतात. मग ब्राह्मणाला सकाळी आणि वासराला व्यसन घालतो. आणि व्यसन घातल्यावरती वासरू ना ब्राह्मणाची हत्या करतो. मग ते ब्राह्मण मरतो. मग नंतर तो वासरू सरळ चालू लागतो गोदावरीच्या किनारीने. आणि महादेवाच्या मागे जातो की हा कुठं चालला बघण्यासाठी. मग तो सरळ जातो पंचवटी रामकुंडामध्ये आणि तिथे आंघोळ करतो आणि त्याचं पाप धुतलं जातं. आणि इथं सेम मग त्याचं बघून त्याचं पाप फिटलं म्हणून मग महादेव पण तिथं जातात, आंघोळ करतात आणि त्यांचं पण पाप फिटतं. मग ह्या ठिकाणी असं झालं की महादेवाचा गुरु पण वासरू ठरलं. आणि तिथे कपालेश्वर मंदिरवरती जे काही आपण तुम्हाला दाखवतो तर तिथं नंदीच नाही आहे. त्या मंदिरामध्ये नंदी नाही आहे. तर ते त्या मंदिरात नंदी का बरं नाही, कारण की महादेवाचे गुरु आहे. ते गुरु समोर नाही ठेवलं तर असं विषय तुम्हाला दाखवतो मी कपालेश्वर मंदिर. तर मग आता आपण जाऊयात समोर. आता आपलं हे फिरून झालेलं आहे सर्व दर्शन वगैरे. खाली तिकडे पलीकडे सोमेश्वर धबधबा आहे. तुम्हाला धबधबा वगैरे दाखवतो. गोदावरी नदी दाखवतो. हां, हे लक्ष्मीनारायण टेम्पल वगैरे दर्शन घेऊन निघूयात. मग आज पूर्ण दिवसात दाखवतो तुम्हाला. राम सीता श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में. तसं राम जानकी येणार ते. आणि लक्ष्मीनारायण. तू मार्ग चुकला होता म्हणे मंदिराचा का जीवनाचा दोन्ही. मित्र होता आपलं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता असं मंदिराचं परिसर आहे. तिकडून एंट्री आहे. इकडं मंदिर आणि इकडे हे गोदावरी नदी आहे आणि सोमेश्वर धबधबा आहे. जर का धबधबा चालू असलं तुम्हाला दाखवतो आम्ही. नसलं चालू तरी पण दाखवणं आहेच. आपने सिर्फ पाणी देखणे काय ते वरून पडू नाही तर खालून पडू. चला मित्र, खूप डेंजर आहे. काहीच तुम्ही पाहू शकता आम्ही आलेलो इथं आणि तुम्हाला सोमेश्वर धबधबा दाखवतो मी. इतका मोठा आहे ना बाबू. राहुलने एकदम लगे कोणता बाहुबली मधला धबधबा एक्सपेक्ट केला होता. वसुंधरा वॉटरफॉल. पण राहुलचं आहे ना एकदम मन नाराज झालेलं आहे. राहुल तू टेन्शन घेऊ नको, आपल्याला अजून त्र्यंबकेश्वर वगैरे जायचंय. तर अंजनेरीला गेल्यावरती तुला मोठा धबधबा दाखवतो. नाही मी लय चपळ माणूस आहे, कसं काय पडेल. मित्र तुम्ही पाहू शकता आपण दर्शन घेऊन वरतून आलेलो आहे डोंगराकडून तिकडून झाडातून एकदम मधून. आणि हा धबधबा आहे इथं. राहुल मी तिकडे यायची रिस्क घेऊ शकत नाही. मित्र तुम्ही पाहू शकता ही गोदावरी नदी आहे. इकडं पंचवटी वगैरे आहे. पंचवटी नवशा गणपती आणि सगळी सिटी इकडे आहे. ही इकडे गंगापूर शिवारामध्ये येतं मंदिर. इकडं त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकवरून ती नदी येते गंगापूर डॅमला. गंगापूर डॅमवरून अशी इथून येऊन सरळ जाती पंचवटी येऊन मधून शहर होऊन येते ती डायरेक्ट पैठण संभाजीनगरला. म्हणजे हेच पाणी आपल्या इकडे येतं. आणि नाशिक ही पण एक देवभूमी आहे. बाबा मित्र तुम्ही पाहू शकता आम्ही गार पाण्यात पाय टाकून बसलेलो आहे धबधब्याच्या. राहुल घाबरतोय पाय टाकायला कारण की आता त्याला साप दिसला होता. पण राहुल तू टेन्शन घेऊ नको,
आपल्याकडे भरपूर साप आहे, आपण भरपूर साप पळवून लावलेले आहेत. तर हे साप काय चीज आहे? इफ यू नो यू नो यू नो 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 यस 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 यस. ओके मित्रो, आम्ही थोडं एन्जॉय करतो. मित्रांनो, मी कॅमेरा चालू केलेला आहे. मी प्रतीक्षेत आहे की रावल्या कधी पडतो आणि कधी आपल्या ब्लॉगला थंबनेल भेटतो. इथून जरा क्रॉसिंग डेंजर आहे, बघतो याची माझ्या. अरे इथं मलाच मी कडीला बसवला, मला धरली. अरे यार तू पडला नाही, मी कवाच अनसक्सेसफुल. हट, मला वाटलं मिशन सक्सेसफुल होईल, याच काही खरं नाही यार. हे पडलं नाही काही नाही. जाऊ दे मित्र, आता मोबाईल पडत होता. राहुल तर काही पडला नाही. भेटू मग. अरे हो गाईज, विषय कसा आहे ना माहिती का, आत्ता राहुलला आहे ना माकडं दिसलं इथं, तर ते घाबरलाच हेल्मेट घालून चालतंय. आता म्हणजे कसं ते दिसायला सारखे ओळखून यायला पाहिजे म्हणून. बाकी बघू शकता मस्त पावसाने किती मस्त मस्त वातावरण झालेलं आहे. फक्त पाऊस यावा नाही म्हणजे आमची ट्रिप खराब नको. मित्र तुम्ही पाहू शकता आपण बटर कॉर्न घेतलेलं आहे. राहुलला जर भूक लागली होती. थँक्यू भैया. कसं आहे राहुल बटर कॉर्न? नंबर इथे कमी खाय मला पण ठेव. मित्र तुम्ही पाहू शकता आपलं सोमेश्वर जेवढं आहे तेवढं सगळं फिरून झालेलं आहे. आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आपण आता चाललो आहे नेक्स्ट नवशा गणपतीला. नवशा तिथं दाखवतो मी तुम्हाला. नवस कशाचं करतात लोकांचा, नवशा गणपती का बरं म्हणतात ते पण गोदावरी नदीच्या काठावरच आहे. तर भेटूयात मग तिथं. तिथं रलीच शेट कुत्र्यांना बिस्किटा खाऊ घालतात. मित्र तुम्ही पाहू शकता इथं नवस करायची पद्धत वेगळी आहे. इथं नवस केल्यावर एक घंटी बांधावी लागते. इथं माझ्या मम्मीने माझी पण घंटी बांधलेली. माझी घंटी म्हणजे माझ्या नवशाची घंटी. मी व्हा म्हणून नाही रे. बघा मित्र, मंदिरात तर मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत तुम्ही. इथून गणपती बाप्पा दर्शन घ्या. मित्र तुम्हाला समोरील घंटा दाखवतो मी आणि मग व्हिडिओ क्लोज करतो. मग अरे नवशा गणपती नाव आहे मित्र. हा पण नवसाचा घंटा आहे पूर्ण एवढा मोठा. देवाने पण आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला असं बुद्धी द्यावी. आम्ही सोन्याचा घंटा बांधतो, तेवढं सक्सेसफुल करा. बाकी मित्र हा किती घंटा पूर्ण मंदिरात घंटा इथं. आणि इथं पूर्ण अष्टविनायकाचे दर्शन आहे. बघा मित्र, हे मूषक राज आपले. चला मित्र, मजा यायचं आहे आपल्याला. मित्र तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं पण नवशा गणपती आपलं गोदावरी नदीच्या काठावरच आहे. पण तिथं जरा जास्त थोडेफार कपूल होते म्हणून व्हिडिओ बनवू शकलो नाही मी. जय शंभूनाथ. काही दिवसांनी कपूल आहे ना देवाच्या मूर्तीच्या बाजूला पण जाऊन बसणार आहे. होय, एवढे कपूल राहिले. गार्डन फिडन आहे तिकडे जाऊन बसावं मग असं म्हण नाही. मग जे दुसरे लोक राहते ते पण लाजू दे ना. जाऊ दे मित्र, चला आता मंदिरात दर्शन झालेलं आहे आपलं. आपण निघलोय पुढं. एक घंटीचा साऊंड ऐकू. घंटी नाही घंटा आहे. चला मित्र, चालू नेक्स्ट स्पॉटला. थोडं एक्सप्लोर करता करता तुम्हाला अजून एक गोष्ट मी दाखवू इच्छितो. कसं आहे, राहुल भाऊ आपल्या नाशिकला आला आहे तर त्याला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे, कारण की त्याला भविष्यात तिथं फिरणं आहे. ती आतली गोष्ट आहे. पण मित्रांनो तुम्ही बघा आपल्या डाव्या साईडला ही खूप मोठी एक हवेली आहे. इथं काहीतरी मर्डर झाला होता काही दिवसा पहिले, काही वर्षा पहिले. तर इथं त्या माणसाचं भूत आत्मा प्रेत आहे, त्यामुळे हे बंद आहे.
असं मला लहानपणी माझे आजी आजोबा ते सांगायचे. नाशिक ही आहे ना माझी जन्मभूमी आहे. तुम्ही बघू शकता किती मोठं आहे. 2 रोड कॉर्नरचं खूप मोठं आहे. इथपर्यंत आहे ते, ही लास्ट भिंत आहे इथपर्यंत. एवढी मोठी प्रॉपर्टी एवढ्या मेन रोडवरती बंद असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हॉन्टेड प्लेस आहे ती नाशिकची, तुम्ही सर्च करू शकता. राहुल घाबरला नाही ना? ही गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीवरती काहीतरी फुलं वगैरे आल्यामुळं नदी तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही, पण तुम्हाला नदी स्पष्ट दिसलेली आहे. 60 रुपये किलो. 60 रुपये किलो काय संपलं ना बाबा. आंबा सीझन संपलं ना बाबा. ही नदी इकडून आपण आलेलो आहे. इकडं नवशे इकडं पंचवटी आहे. पलीकडून तुम्हाला पंचवटी चांगली दाखवतो जवळ गेलं. चला मित्र, सारथी रथ चालाव, धीरे जोर से चालाव, जोर से. मित्र गाडी पार्किंग मध्ये लावून आम्ही चाललेलो आहे आता रामकुंडाला. पंचवटीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही बघू शकता याला रामकुंड म्हणतात. जसं की प्रत्येक जागी जसं की घाट वगैरे असतो नदीच्या किनारी, तसा रामकुंडाचं घाट बनलेलं आहे. इथूनच सगळेजण हातपाय तोंड वगैरे धुवून कोणी स्नान वगैरे करून पुढची देवदर्शन चालू करत असतं. हे एक तीर्थ आहे, त्याला गोमुख म्हणतात. गाईच्या तोंडातून कंटिन्यू 24 तास पाणी असतं, ते पिण्यासाठी असतं. तुम्ही पिऊ पण शकता. चला मग राहुल, आपण हातपाय धुवू. राहुलची इच्छा आहे, त्याला माझ्या हातपाय धुवायचे मित्राच्या नात्याने, तर मग त्याची ती इच्छापूर्ती आपण करूयात. होऊ शकता हे मेन रामकुंड आहे. ते तिथं दुतोंड्या मारुती म्हणजे समोरून पण मारुतीची मूर्ती आणि मागून पण मारुतीची मूर्ती म्हणते, दुतोंड्या मारुती म्हणते. आणि तिथंच संध्याकाळी गंगा आरती असते. ती गंगा आरती संध्याकाळी करायची आहे. इकडून नदी मेन सध्याच पाणी बंद आहे. तेवढं पाण्यामध्ये हात पाय धुवून घेऊ. ते मामा खजान्याच्या शोधेत काय वांग भेटत काय माहिती, पण ज्याचं त्याचं पोट भरायची स्टाईल आहे, ज्याचं त्याचं पोट भरायचं काम आहे. चल राहुल, आपल्याला पण आपलं पोटात पाण्यासाठी काहीतरी करणं आहे. तसं तू याच्यात पण मार्ग चुकलेला आहे. धन्यवाद पाहिलं का, शेवटी मोठ्या माणसाला ओळख म्हणल्यावरती किती जणाला हात करू, सगळ्यापासून हात दुखतोय माझा. इथं तुम्ही पाहू शकताय आम्ही रामकुंडामध्ये हातपाय तोंड वगैरे धुतोय. इथं तुम्ही आंघोळ पण करू शकता, पण आपल्याला आंघोळ करायची नाही, कारण की आपल्या घरी जे येणारं पाणी ते पण ह्याच नदीचं आहे शेवटी. चला मित्र, हातपाय तोंड धुतो, तुम्हाला जुने मंदिर वगैरे दाखवतो. ते तिकडे भरपूर मंदिर आहे. आणि तुम्ही पाहू शकता आमचं झालंय हातपाय तोंड वगैरे धुवून. आता आम्ही चाललोय प्रदक्षिणा मारायला. मित्र लावायचं आहे का तुम्हाला? लावायचा आपला खेळायचा राहुल. या परिसरामध्ये खूप जुने नवीन मंदिर आहे. एवढे दाखवणं तर तुम्हाला शक्य नाही आहे, कारण की आपल्याला थोडा प्रॉब्लेम आहे मोबाईलचा. ते बघा जुन्या काळातले मंदिर, भरपूर मंदिर आहे या परिसरात. राहुलताई पुढे जायचंय? कप्पलेकडून जायचं ना, कप्पलेश्वर. मला JCB घ्यायची होती रे, म्हणलं आपण स्वतःचं कन्स्ट्रक्शन टाकावं. अरे बोल ना, कोणा काय काय तेच मग नाडी बिडी भरली. मित्र सांगायच्या मागचा हेतू हेच आहे, स्कॅम पासून सावध राहा. आपल्या मारुती रायात दर्शन नाही घ्यायचं आहे का भाऊ तुला? काहीच दुतोंडा मारुती रोज पूजा होती. 20 ते 25 फुटाची मारुती दोन्हीकडून पण. लेडीज पण बालाजीला जाऊन आलेले बहुतेक. लेडीजने पण केस दान केलेले, आणि लेडीज मारुतीला हात लावत आहे हे चुकीचं आहे. मारुती रायांच्या गाभाऱ्यात लेडीजांना प्रवेश पण नसतो. नाही इथं पण नाही आहे, पण आता बहुतेक ते आउटसाईडचे दिसत आहे. गाईज संध्याकाळी यायचं आपल्याला इथं गोदा आरतीला. दुतोंडा मारुती. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही इथं थोडंफार आता निवांत बसलेलो आहे. थोडं मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, टेन्शन आलं आहे. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत इथं थांबायचं आहे. आत्ताशी 3:30 वाजलेले आहे. कसं करायचं बघू काहीतरी होईल चांगलं. चला मग जाऊ पुढच्या मंदिरात आपण आता. चला माऊली. ऋषी आम्हाला कुठंच सोडत नाही. ऋषी नेहमी आमच्या सोबत असतो. मी सांगतो मनातून दोस्ती करा, तुम्हाला तुमचा मित्र कोणत्या ना कोणत्या रूपात भेटेल. ऋषी कुठं चालला? आलो म्हणे, आलो येतोय तू.